सांगलीच्या आटपाडी तालुक्यात निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या। माधवी पडळकर यांनी शिवसेनेचे उमेदवार विद्या मोटेंचा 980 मतांनी पराभव केला। माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आहेत, तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या त्या पत्नी। केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र हे गणित पक्क होतं। आता तिसरं इंजिन रवींद्रचं हे महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास भाजपावरती वाढलेला आहे। खरं तर देवाभाऊ प्रचारासाठी कुठेही गेले नाहीत, तरी सुद्धा त्यांच्यावरती आणि भाजपावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना भाजपला सत्तेत आणायचं आहे म्हणून प्रचंड मतदान लोकांनी केलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया, विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी, कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक, फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास, पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।